नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मंडळी, आज आम्ही जाणार आहोत मुळगाव बदलापूर येथील खंडोबा मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला गावातून जावं लागतं। तर इथे जाण्यासाठी जो गावाचा रस्ता लागतो तो इतका सुंदर आहे ना, कारण पाऊस पडल्यामुळे छान असं हिरवळ झाली होती आणि लॉंग ड्राईव्हसाठी तर खूप मस्त आहे। जाताना आम्हाला मंदिरात जाण्याची जी उत्सुकता होती ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली होती, कारण वातावरणच इतकं सुंदर होतं। तर मंदिराच्या शेजारीकडे छानपैकी असं वडाची झाडं होती, तर मला सुद्धा मोह आवरला नाही झोका घेण्यासाठी, पण पडेल ह्या भीतीने मी घेतला नाही। तर इकडे आम्ही पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात केली आणि जवळजवळ इकडे मंदिरात जाण्यासाठी आपल्याला 500 ते 550 पायऱ्या पार करून जावं लागतं। तो हा जो खंडोबा मंदिराचा हा जो पूर्ण व्हिडिओ आहे हा मी यूट्यूबला टाकलेला आहे। तर इकडे बघा छान अशी हिरवळ झाली होती, पाऊस पडल्यामुळे थोडंसं ऊन पावसाचा खेळ चालू होता, त्यामुळे आम्हाला सुद्धा चढण्यासाठी खूप मजा येत होती। थोडं चढल्यामुळे आपल्याला कसं पायांना थोडा ताण येतो। तर अगदी मंदिराच्या कळस आम्हाला जसा दिसला तसा आमचा जो ताण होता तो सगळा निघून गेला आणि इकडे माझा दिशान बघा अगदी मस्तपैकी पोज देत होता। त्याचे काय पाय अजिबात दुखले नाही, पण आमचे पाय दुखत होते। पण जेव्हा आम्ही मंदिराच्या इकडे गेलो तेव्हा आम्हाला जो मंदिराच्या पायऱ्या चढून जो थकावा आला तो सगळा निघून गेला, कारण मंदिराचा आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता ना, की जो सगळी जी एनर्जी होती ती मस्तपैकी असं वाटतं की वाव किती मस्त वातावरण आहे आजूबाजूचं, आणि मंदिर देखील खूप सुरेख आहे। तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खंडोबाची छान अशी प्रतिमा आहे आणि इकडे छान असं आमचं दर्शनसुद्धा झालं होतं, कारण संध्याकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी नव्हती आम्हाला तिकडे जाण्यासाठी। तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुरेख आहे, सेल्फी वगैरे घेण्यासाठी खूप छान आहे। फक्त एवढंच की आपल्याला थोडी सतर्क राहावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात वारा येतो आणि आजूबाजूला कसं थोडं आहे घेतलेलं संरक्षण, तरी पण कसं भीती ती वाटतेच आपल्याला। तर थोडीशी जरा काळजी घ्या फोटो वगैरे काढताना। तर तुम्हाला हा जो आपलाचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। तर असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय।